तुम्ही कितीही ताकद लावली तरी जर या बाटलीचं टोपण उघडत नसेल तर आतमध्ये कितीही पाणी असू देत, तुम्हाला एक थेंब तरी पिता येईल का? नाही ना. मित्रांनो, आपल्या आयुष्यात पैशांच्या बाबतीत नेमकी हीच चूक होते. तुम्ही प्रचंड कष्ट करताय, रात्रंदिवस एक करताय, पण तरीही बँक बॅलन्स वाढत नाहीये. कारण प्रॉब्लेम तुमच्या कष्टांमध्ये नाहीये, तर तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये बसलेल्या मनी ब्लॉक्समध्ये आहे, ज्याने तुमच्या समृद्धीचं टोपण जाम करून टाकलंय. 2000च्या दशकात अख्ख्या जगावर राज्य करणारा नोकिया ब्रँड एका रात्रीत गायब का झाला? कारण मार्केट संपलं नव्हतं, फक्त नोकियाने नवीन बदलांचा स्वीकार करायला नकार दिला होता. तुमच्या आर्थिक आयुष्याचंही असंच काहीसं होतंय का? लक्षात ठेवा, बाजारात मंदी नसते, मंदी फक्त आपल्या डोक्यात असते. आपण वर्षानुवर्ष आपल्या मेंदूमध्ये एक जुनी संकुचित ऑपरेटिंग सिस्टीम चालवतोय, ज्याला विज्ञानाच्या भाषेत म्हणतात स्केरसिटी माइंडसेट. आज आपण ही सिस्टीम बदलून जगातील सर्वात यशस्वी लोकांची अबंडन्स ऑपरेटिंग सिस्टीम थेट प्रॅक्टिकल उदाहरणाने समजून घेणार आहोत. एक साधं व्यावहारिक उदाहरण बघूयात. आपल्या गल्लीतला छोटा किराणा दुकानदार ग्राहकाकडे कसा बघतो? हा सुटे पैसे देईल का? हा उधारी मागेल का? माझा माल संपला तर मी काय करू? हा आहे स्केरसिटी म्हणजेच कमतरतेचा पॅटर्न. इथे प्रत्येक व्यवहारात एक असुरक्षितता आणि भीती असते. याच्या अगदी उलट डीमार्ट किंवा एखादा मोठा मॉल काय करतो बघा. ते ग्राहकाला सांगतात, तुम्ही या, मनसोक्त खरेदी करा, आम्ही तुम्हाला अजून डिस्काउंट देतो. त्यांच्याकडे वस्तूंचा साठा अमर्याद आहे आणि ग्राहक कधीच संपणार नाहीत हा विश्वासही आहे. हा आहे अबंडन्स म्हणजेच समृद्धीचा पॅटर्न. जेव्हा तुम्ही नोकरी करता, नवीन करिअर निवडता किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करता, तेव्हा आपली नजर गल्लीतल्या दुकानासारखी मर्यादित गोष्टींवर असते की डीमार्ट सारख्या अमर्याद संधींवरती. जोपर्यंत तुम्ही मर्यादांवरून लक्ष हटवून अमर्याद पर्यायांवर लक्ष केंद्रित करत नाही, तोपर्यंत तुमची प्रगती एका जागेत थांबून राहील. हा मानसिक पॅटर्न बदलण्यासाठी आजपासूनच या 2 सोप्या गोष्टी करा. पहिलं, द सॉफ्टवेअर अपडेट म्हणजेच द स्कोप एक्सपान्शन. आजपासूनच जेव्हा कधी एखादी समस्या येईल तेव्हा माझ्यासोबतच असं का होतं हा विचार करण्याऐवजी स्वतःला विचारा, या समस्येचा वापर करून मी नवीन काय शिकू शकतो किंवा कोणता नवीन मार्ग शोधू शकतो. मेंदूला जागीच तक्रार मोडमधून सोल्युशन मोडवरती आणा. आणि दुसरं, द व्हॅल्यू क्रिएशन, द गिव्हिंग मोड. तुम्ही नोकरी करत असाल तर फक्त मला पगार किती मिळतोय हा विचार सोडून मी माझ्या कामातून कंपनीला किंवा ग्राहकांना किती जास्त उत्तम व्हॅल्यू देऊ शकतो यावरती फोकस करा. जेव्हा तुम्ही देण्याची क्षमता वाढवता तेव्हा विश्वाचा नियम आहे की तुमच्याकडे येणारा परतावा आपोआप अनेक पटींनी वाढवतो. तर फ्रेंड्स, नोकिया बनून कालबाह्य व्हायचंय की स्वतःला अपग्रेड करून बाजारावर राज्य करायचंय, हा निर्णय सर्वस्वी तुमचा आहे. कष्टांचे चक्रव्यूह सोडा आणि स्वतःच्या विचारांचे CEO बना. जरा विचार करा, जर तुमच्या मनाची ही ऑपरेटिंग सिस्टीम आजच अपग्रेड झाली तर यशाचे कोणते नवीन दरवाजे तुमच्यासाठी उघडतील? व्हिडिओ आवडला असेल तर आता सबस्क्राईब करायला विसरू नका.